नमस्कार मंडळी, मी कन्नड ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. गेल्या एक वर्षभरापूर्वीच म्हणजे आता येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महायुती सरकारला राज्यामध्ये येऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होईल आणि या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये या 3 घटक पक्षाचे मिळून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट या तिन्ही पक्षाचे मिळून जे राज्यामध्ये सरकार आहे ते येत्या काही दिवसातच एक वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र या तिन्ही पक्षामध्ये सध्या एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे जे प्रमुख आहेत ते नाराज दिसतात का, भाजपावर ते नाराज आहेत का, आणि भाजपांनी एकनाथ शिंदे नाराज आहेत, एकनाथ शिंदे भाजपाचं ऐकत नाही, त्यामुळे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा कार्यक्रम सुरू लावला आहे का, एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम भाजपाने लावला आहे का, अजित पवार यांना भाजपाने जवळ घेऊन एकनाथ शिंदे यांचा राजकीय कार्यक्रम लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेले आहेत का, हे आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी जर अजित पवार हे भाजपासोबत गेले तर एकनाथ शिंदे एकट्याच्या बळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढू शकतात का, आणि लढल्या तर त्यामध्ये त्यांना अपेक्षित असं यश मिळेल का, या संदर्भात सध्या तरी सांगता येणार नसलं तरी अजित पवार यांनी मात्र भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एकनाथ शिंदे जरी उपमुख्यमंत्री होण्यास राजी नसेल तरी आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ असं सांगून त्यांनी एकनाथ शिंदे यांची गोची केली होती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच ते भाजपसोबत गेले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही भाजपाकडे जो त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्यानंतर पुन्हा गृहमंत्रीपदाचा जो हट्ट धरला होता, पालकमंत्रीपदासंदर्भात जे हट्ट धरला होता, हे सर्व हट्ट सोडून देऊन अजितदादा यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे यांना भाजपासोबत फरफटत जावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यानंतर नेहमीच भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अंतर्गत खटके उडत गेले, अंतर्गत कलह सुरू आहे. नुकतंच पूर्व परिस्थितीमध्येही त्यांनी एकनाथ शिंदे यांनी केवळ शिंदे सेनेचेच बॅनर पोस्टर लावत मदतीचा हात शेतकऱ्यांसाठी पुढे गेला. मात्र यामध्ये त्यांनी भाजपाला किंवा अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं नाही. त्यांनी स्वतःचा पक्षाच्या दृष्टिकोनातून त्यांनी पूरग्रस्तांना जी मदत केली त्यावर त्या शिंदे सेनेच्याच सर्व पक्षांच्या नेत्यांचे शिवसेनेचे फोटो, धनुष्यबाण वगैरे आपल्याला दिसून आलं. मात्र आता देवेंद्र फडणवीस जे आहे ते एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम कसा करू शकतात त्या संदर्भात त्यांनी भाजपाने जर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ज्या निवडणुका आहेत त्या सोहळ्यावर जर लढण्याचा निर्णय घेतला तर एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. कारण एकनाथ शिंदे जेव्हा मूळ शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी धनुष्यबाण शिवसेना जे नाव कोर्टातून मिळवलं, त्यानंतर ते एकही निवडणूक अद्यापपर्यंत सोहळ्यावर लढले नाही. जे काही लढले ते भाजपसोबत आणि अजितदादासोबत लढलेले आहे. त्यामुळे त्यांची सोहळ्याची ताकद किती आहे, सोहळ्यावर ते किती जागा आणू शकतात या संदर्भात अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नसलं तरीही एकनाथ शिंदे हे सोहळ्यावर लढू शकतात का या संदर्भात अद्याप त्यांनी काही सांगितलेलं नसलं तरीही भाजपाने मात्र सोहळ्यावर लढण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत आणि गरज पडल्यास ते अजित पवार गटाला सोबतही घेऊ शकतात. मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची गोची होण्याची शक्यता आहे आणि भाजपाला तेच हवं आहे. भाजपाने जे सांगितलं ते एकनाथ शिंदे यांना यापुढे ऐकावं लागणार आहे. अशी परिस्थिती असेल
तरच एकनाथ शिंदे आणि भाजप सोबत राहू शकतात. मात्र एकनाथ शिंदे यांना अपेक्षित आहे असं आहे की भाजपाने राज्यामध्ये आमचं ऐकलं पाहिजे आणि त्यामुळेच आम्ही केंद्रामध्ये भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. हे सर्व राजकीय गणिते अशी असतानाच एकनाथ शिंदे स्थानिक स्वराज्य संस्था सोहळावर लढण्यासाठीच्या दृष्टिकोनातून त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. उद्धव सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या शिंदे सेनेमध्ये कसे आणता येईल, शिवसेनेत कसे आणता येईल या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न जरी सुरू असले तरीही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ते सोहळावर लढू शकतील अशी ताकद एकनाथ शिंदे यांच्याकडेही नाही. त्यामुळे भाजप जर लढला तर यामध्ये भाजपाचा जो भूमिका आहे ती एकनाथ शिंदे अजित पवार यांनी आमच्या अंडरखाली काम करावं ते एकनाथ शिंदे यांना मान्य नाही, तर अजितदादा यांना मान्य आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप या दोघांमध्ये एक बेबनाव सुरू आहे. मात्र देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे त्यावर पांघरून घालत आहेत. एकनाथ शिंदे यांचं केंद्रातील जे राजकीय नेते आहेत, नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा यांच्याशी चांगलं जुळतं आहे, कारण या दोघांनाही देवेंद्र फडणवीस नको आहे. त्यामुळे असं वातावरण सध्या असतानाच देवेंद्र फडणवीस यांना मोठा संघाचा पाठिंबा आहे, त्यामुळेच ते राज्यात मुख्यमंत्री होऊ शकले. आणि हा पाठिंबा असल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचा गेम लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेले आहे. भाजपाने जर सोहळावर लढण्याचा निर्णय घेतला तरी देवेंद्र फडणवीस हे स्थानिक स्वराज्य संस्था सोहळावरही जिंकू शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठी संख्या 132 पर्यंत आमदार भाजपाचे निवडून आलेले आहे. त्यामुळे भाजप एक राज्यामध्ये स्ट्रॉंग पक्ष असताना या दोन पक्षाने जर काड्या करणे, कुरबुरी करणे जर थांबवले नाही तर भाजप या दोघांनाही सोडू शकते. विशेषतः एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम ते करू शकतात. मात्र काही जाग्याच्या अभावी ते अजित पवार यांना सोबत ठेवू शकतात आणि हीच परिस्थिती आपल्याला गेल्या काही दिवसात दिसते. दोघांमध्येही बेबनाव सुरू आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत महायुतीला जिंकायचे आहे. त्यासाठीच हे सध्या तरी हे दोघे तिघे एकत्र आहे. मात्र तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकी संदर्भात काय निर्णय घेतला जातो आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांचा कसा कार्यक्रम लावतात हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की एकनाथ शिंदे यांचा खरंच भाजप कार्यक्रम लावेल का, तो करता येऊ शकतो का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. थांबतो.